सामन्याला सुरुवात दुपारचं सत्र आपण पाहतात आणि या सत्रामध्ये प्रेक्षकांची चांगली गर्दी या स्पर्धेसाठी अर्थातच तर सन्माननीय विश्वजी पाटील सरांच्या शुभ हस्ते वैभवजी भगत सर ज्यांनी या ठिकाणी खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलं त्यांचा इथे सन्मान केला जाईल. शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी मात्र त्यांना सन्मानित केलं जात आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत. अर्थात हे टायगर ग्रुप ओढवली याने आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येकाला पाहुण्यांचं स्वागत केलं. तर मी सरांना विनंती करेन आपण असनस्थ राहायचं आहे. वळी आपण मैदानाकडे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात चेंडूपच्या युद्धामध्ये आता मात्र आपण सामना पाहत आहे तो अर्थात PK11 पुरार विरुद्ध सिवान्स 11 नवगाव अलिबाग. यूट्यूबमधून जे प्रेक्षक या ठिकाणी सामना पाहतात त्यांचं हार्दिक स्वागत करूया. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज सुजय पावशे, एक आक्रमक गोलंदाज नवगाव संघाचा या ठिकाणी पहिले षटक घेऊन येतोय. युनिफॉर्म वा त्यांचा आपण इथे पाहिलं तर अर्थातच सुंदर टी-शर्ट परिधान केलेला अलिबाग संघ तुम्हाला पाहायला मिळतात. मगाशी एक अलिबाग संघाचं आव्हान समाप्त झालं होतं. अर्थातच प्रसाद अलिबाग संघ मात्र या ठिकाणी गतवर्षी अर्थात कोपरा चषक क्रिकेट स्पर्धे अंतिम फेरीमध्ये गाव टू गाव या क्रिकेट स्पर्धेमध्ये ते मात्र पराभूत झाले होते. ते अर्थातच सिवान्स 11 नवगाव या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच जोशात खेळण्यासाठी तयार आहेत. ते या अर्थातच टायगर ग्रुप ओढवली संघाच्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तब्बल 3 लाखाची ही क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी फलंदाज सेजाद आणि आदेश ही जोडी मैदानामध्ये. पंचांचा इशाराला 20 मिनिटाचा अवधी, 4 षटकांचा सामना. पहिले षटक पॉवर प्लेचं 4 गोलंदाज, एक चांगली खेळपट्टी आणि तितकं सुंदर गोल मैदान. तर पहिले षटक घेऊन गोल सुजय पावसे. पहिले षटक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ फिरोशन ऑफ साईडला. ऑन साईडला आपण पाहिलं तर अर्थात शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थातच मिड ऑन, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. पहिला चेंडू या षटकातला सुजयचा पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहिलात या ठिकाणी अर्थात नो बॉलचा इशारा येतोय कारण उंची जी आपण या ठिकाणी पाहिलेत आणि अर्थात तटस्थ पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. ह्या ठिकाणी अर्थातच यष्टी देखील नॉनस्टॉपची जी पडली गेली आणि इथे नो बॉल. सुयोगजी हमदोले सरांकडून सुभधन यांच्याकडून तब्बल 11,000ची देणगी या स्पर्धेसाठी मिळाली. त्यांचा आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं योगदान प्रत्येक या मान्यवरांनी दिलं आहे. जसे की संजयजी वडाकर सर कामगार नेते ज्यांच्यामधून 50,000 रुपये, त्यानंतर नरेंद्र भल्ला सर 30,000 रुपये यांनी देखील आम्हाला मोठी देणगी दिली. दरम्यान मैदानाकडे आपण वळूया. या ठिकाणी मात्र चेंडू पाहताय आपण अर्थातच पंच आमच्याकडे वळटाच गुणली कल दर्शवतात. चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी अर्थातच फ्री हिट कंटिन्यू असेल. 2 धावा धावफलकावर. कालपासून अनेक मंडळींनी या ठिकाणी अर्थातच आपल्या धनशक्तीमधील काही धनशक्ती या स्पर्धेसाठी दिली, त्यामुळे इतकी मोठी क्रिकेट स्पर्धा यशस्वी होऊ शकली. 4 दिवस चालणारी ही क्रिकेट स्पर्धा आज दुसरा दिवस. फ्री हिट कंटिन्यू. आणि हे दोन आणि यांचं पण करायचं ना षटक संपू दे. तर वळूया आपण मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सुजय पावसे. फुलटॉस होता या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज स्वतः चेंडूवर जातोय आणि 2 चेंडूच्या अर्थातच या ठिकाणी फ्री हिट होती, नो बॉल होता. त्यामुळे फलंदाज की नो बॉल होता, फ्री हिट होती आणि फ्री हिटवर मात्र या ठिकाणी अर्थात फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये फक्त धावची चर्म होऊ शकतं. अतिथी कक्षामध्ये आपण जाऊया. सन्माननीय मातृश्री ज्वेलर्स आर्टचे प्रोप्रायटर मुंबईचे संजयजी विचारे सर या ठिकाणी आले. त्यांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय विलासजी पागिये सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहात. बाबा यांना विनंती आपण सन्मानित करायचं आहे. पुन्हा फ्री हिट कंटिन्यू इथे पाहायला मिळाले. तर सन्माननीय संजयजी विचारे साहेब मातोश्री ज्वेलरी आर्ट मुंबई यांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय रोशनजी पेंढारी सरांचं देखील इथे स्वागत केलं जात आहे. मंगेश पेणकर सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना देखील पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करावं. फ्री हिट कंटिन्यू. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सुजय पावसे दिशेपासून निश्चित भरकटेला हा गोलंदाज.
रोशन पेंडारी सरांचं स्वागत इथे केलं जात आहे. यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जिथे डीप स्कोरिंग क्षेत्राची चेंडूवर येणार चेंडूची पकड केली यशच्या दिशेने चेंडूची फेकी ओव्हर थ्रो अलिबाग संघाचं क्षेत्रक्षण या ठिकाणी मात्र या विनंती आहे ती धावफलकावर शेवटचा चेंडू या षटकातला बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज सुजय पावशे. यावेळी पॅडल सेफ जबरदस्त टायमिंग शॉट तुम्ही समीर मौलाना सर कुडकी यांना विनंती आहे आयोजकांकडून की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न हवं. तर पीके पुरार संघाने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 21 धावा या धावफलकावर नोंदवल्या ज्याच्यामध्ये सुजय पावशे अतिशय महागडा गोलंदाज ठरला ज्याने व्हाईट बॉल आणि नो बॉलचा या ठिकाणी निश्चित वापर केला आणि त्याच्या माध्यमातून 21 धावा पहिल्या षटकात आलेत. महागडे षटक समाप्त होते सुजय पावशेचं गोलंदाजीमध्ये बदलतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज तृप्तेश साखरकर तृप्तेश सुरेकर नवगाव गावाचे सर्व एक खेळाडू अर्थात तृप्तेश सुरेकर या ठिकाणी मैदानामध्ये दुसरे षटक घेऊन येते. पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले क्षेत्रक्षण विस्तारलेले तुम्ही पाहायला मिळतात आणि समोर मात्र डावखुरा फंडात आदेश या ठिकाणी खेळतो. चेंडूच्या लाईनीत पण नवीन खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला कारण थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी गुडलेग स्पॉटच्या अगदी जवळ चेंडू फेकला होता. फलंदाज फक्त जागून खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळते की तुमचं फुटवर्क अतिशय महत्त्वाचं फ्रंट फूट बॅक फूट चेंडूची निवड ही अतिशय तीक्ष्ण नजर असावी लागते कारण असं सचिनजी तेंडुलकर यांनी म्हणालं होतं की गोलंदाजाकडे च्या ॲक्शनकडे पाहण्यापेक्षा त्याचं चेंडूकडे आपण लक्ष ठेवा तुम्ही यशस्वी होता. इथे मात्र पहा पुन्हा एकदा हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा फेकला कारण उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फेकता असताना गोलंदाज अर्थात फलंदाज डावखुरा असेल तर तारेवरची कसरत असते ती अर्थातच गोलंदाजी आणि या ठिकाणी तृप्तेश याने अर्थातच पाहिलंच की चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर फेकला. सोयीचा इशारा 1 धाव धावफलकावर मिळाली 22 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना 4 गोलंदाज 1 षटक पॉवर प्ले षटक समाप्त झाल्यानंतर क्षेत्रक्षण विस्तारले पॉईंट आणि अर्थात शॉट थर्डमॅन एक शॉट कव्हर आणि एक मिड ऑफ एक वॅडिश लॉंग ऑफ ही योजना इथे मात्र ऑन साईडला चेंडूला खेळलाय हुक केला चेंडूला अर्थात पुलचा फटका होता चेंडूवर क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. इथे मात्र मिडवे किटला हा झेल आणि पहिला धक्का बसला. पहिली सफलता सिवान सिल्वन नवगाव संघाला. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी खेळण्याची तयार असेल तो अर्थातच सेजात ज्याने 1 षटकार 1 चौकार 2 चौकाराच्या माध्यमातून 15 धावांचं योगदान आहे. सेजासाठी या षटकातला पुढचा चेंडू हा चेंडू पहा पुन्हा एकदा टप्पा बंडर जास्त बाहेर निघाला. ही सिमेंट खेळपट्टी खरं तर नवगाव गाव म्हटलं तर नवगाव गावामध्ये देखील मी स्वतः पाहिलेत की अनेक सिमेंट खेळपट्ट्यावर सराव केला जातो कारण मी जसं म्हणालो की समुद्र किनारे लगत जे मैदान आहेत तिथे अर्थातच सिमेंटच्या खेळपट्ट्यांचा वापर केला जातो आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी थोडासा चेंडू जास्त वळण्याचा प्रयत्न केला आउटस्विंग जास्त झाला आणि चेंडू मात्र अर्थात स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव संघाला. वळूया मैदानाकडे. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्सिव्ह पडलं तर दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात. डेव्हिड हटन झिम्बाब्वे संघाचा फलंदाज यांनी अर्थातच पहिला हा फटका शोधून काढला. बघता बघता आपण पाहिलं की या ठिकाणी टेनिस विश्वामध्ये अनेक खेळाडू अशा प्रकारचे फटके खेळायला लागले. अर्थातच ग्लेन मॅक्सवेल एक मोठं नाव आहे आणि AB डिलिव्हर्स अशासारखे फलंदाज आहेत की जे आज मोठे फटके अर्थात या ठिकाणी खेळतात. धावफलकात धावा आहेत त्या 23 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा टप्पा आखूड ठेवला होता. उंची देखील कमी ठेवली होती. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. फलंदाज या ठिकाणी आपण पाहता सेजात जो खेळतोय 1 षटकार 2 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 15 धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. तृप्तेश सुरेकर गोलंदाज नवगाव संघाचा या ठिकाणी पुन्हा एकदा हा चेंडू फुलटॉस होता जबरदस्त. इथे मात्र स्क्वेअर कट पाहायला मला गुंडाप्पा विश्वनाथ यांची आठवण आपल्याला पाहायला मिळेल. चौकार 4 धावा. जबरदस्त फटका स्क्वेअर कट आणि लेट कटचा जात गुंडाप्पा विश्वनाथ यांनी निश्चित आठवण आपल्याला पाहायला मिळाली.
इथे मात्र पहा चेंडूवर पुन्हा एकदा बॅकपुढे जात खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडू संपर्क येत नाही. 2 षटकं इथे समाप्त होतात. 2 षटकांनी समाप्त धावफलकावर धावा येतात. PK11 पुरा संघाचे 27 धावा, 13.50च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर येते ती 2 षटकामध्ये. शिवान नवगाव संघासमोर गोलंदाज तुप्तेस हे षटक समाप्त झालं. तुप्तेचं षटक या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली त्याने, अर्थात 2 चेंडू सोयर देखील फेकते, मात्र फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलं. तर 6 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 फलंदाज त्याने प्राप्त केलं. तर 2 षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 27. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये आपण पाहणार किती धावांचं योगदान असेल. सोमजाई श्रीवर्धन ज्याने दुसऱ्या फेरीचा अर्थातच दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय, तर तिसऱ्या फेरीमध्ये युनायटेड 11 कुडकी श्रीवर्धनचा संघ या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. यातील विजेता संघ हा सोमजाई श्रीवर्धन या संघासमोर 2 हात करेल. आणि त्याचबरोबर अफजल 11 अर्थातच अफजलबाई यांचा संघ इथे पाहिलं आपण की काल उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. या संघाचं अर्थात हार्दिक स्वागत आपण करतोय, कारण काल टीतेच्या लढतीमध्ये खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं. तब्बल 103 धावा या धावफलकावर कुठल्या होत्या, निश्चितच त्याचे योगदान खरं महत्त्वाचं ठरलं. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज विशालने हाचा पहिला चेंडू, इथे मात्र चेंडूवर येतोय, चेंडूवर हा झेल, मिडान क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला. एक फलंदाज बाद झाला, अर्थात ज्याने खूप चांगली योगदान दिलं 3 चौकारी षटकाच्या माध्यम. तब्बल फलंदाज नावी मात्र मिडान क्षेत्रामध्ये मिड ऑफला बाद होऊन परततोय. नवीन फलंदाज अरबाज मैदानामध्ये मंदाबाई शिकलेली नव्हती का, गीतकार जयेश जाधव पनवेल आणि गायक सुमित राऊत पालघर यांचा अर्थातच आवाज आपण पाहिला. जागतिक महिला दिन 8 मार्चला आपण जगभरामध्ये साजरा करतो. 9 महिने गर्भात सांभाळणारी आई, मनगटावर राखी बांधणारी बहीण, 7 जन्माची सोबतीन पत्नी आणि माय मरो मावशी जगो मावशी अशी अनेक रूपं महिलांची आपण पाहतो, ज्याच्यामध्ये राजमाता जिजाऊ माता इंदिरा गांधी, लताजी मंगेशकर, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुबाई सकपाळ, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, किरण बेदी, PT उषा, करुणा मल्लेश्वरी, कल्पना चावला आणि पहिल्या राष्ट्रपती या दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू घेतो गली क्षेत्रामध्ये. इथे मात्र 1 धाव सहजगत्या पूर्ण केली गेली. 1 धाव मिळते ती संघाला, अर्थात लेगबाईचा इशारा पंचाचा. 1 धाव संघाला आणि 1 धाव्याने पुरा संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 2 गडी बाद 28. त्याचबरोबर महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, बारामती पुणे मॅरेथॉन शर्यत जिंकून आलेल्या पैशातून आपल्या पतीला मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या लता देदी भगवानकरे, वय वर्ष 62, 9वारी लुगड्यामध्ये ही स्पर्धा जिंकली होती 1 लाखाची. अशा अनेक महिला आपण पाहिल्या, त्यांची रूपं पाहिलेत. मग मंदाबाई शिकलेली नव्हती का, हा प्रश्न चिन्ह आपल्यासमोर नेहमी उपस्थित. दरम्यान या ठिकाणी बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिडविकेट क्षेत्रामध्ये कार्पेटचा जाणे चेंडू जातोय जमिनीला भरंगत, तोपर्यंत 1 धावेचा आणखीन एक योगदान. 29 धावा धावफलकावर. PK11 पुरार आणि शिवान 9गाव अलिबागचा संघ यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर विशाल जैतू, 55 नंबरचा टी शर्ट परिधान केलं, जाडजूड बांधाचा गोलंदाज. इथे मात्र पहा खाली राहिला होता चेंडू, यॉर्कर पद्धतीचा ऑन साईडला, अर्थातच स्विपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बाल बसवले फलंदाज, कारण चेंडू बॅटला अडला गेला. आणि इथे मात्र स्वतः गोलंदाज जैतू इथे जातोय, चेंडूला उचलतोय, निर्धाव चेंडू. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. 2 चेंडू अजूनही बाकी त्या षटकातले. एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी जैतूची, विशाल जैतू. अतिशय चांगला चेंडू. इथे पहा पुन्हा एकदा उच्चष्टीच्या जवळ चेंडू फेकला, थोडासा बाहेर काढला, पंचांकडे दाद मागितली. ती फलंदाज सैजादने या ठिकाणी चेंडू असावा, परंतु पंच आहेत ते आपण पाहिलं ठाम होते आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. आणि भारतीय संघाच्या 20 षटकामध्ये अर्थात याबद्दल निश्चित सांगेन, जाऊया मैदानाकडे. हा चेंडू मात्र या ठिकाणी पाहूया आपण. या षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून होतोय. 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांमध्ये PK11 पुरार संघाची धावसंख्या धावफलकावर येते 29 धावा म्हटल्यानंतर अर्थात 3 षटकं समाप्त झाली. प्रति षटक इथे आपण पाहिलं तर साधारणतः 9.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवते. PK11 पुरार संघ 2 फलंदाज बाद झालेत. सेजाद खेळतोय 1 षटकार आणि 3 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 19 धावसंख्येवर. आणि
आदेश बाजाला 3 या धावसंख्येवर, नाविद बाजाला 0 या धावसंख्येवर डगआउट आणि अरबाज खेळतोय 1 या धावसंख्येवर. षटक होतं गोलंदाज विशाल जैतूचं. या षटकात त्यांनी फक्त नियंत्रित गोलंदाजी 2 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला. दुसरं षटक होतं तृप्तेश सुरेकरचं, ज्यांनी 6 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला होता. मात्र सुजय पावसे हा गोलंदाज मागडा ठरला. पहिल्या षटकात 21 धावा त्यांनी खर्च केल्या. तर भारतीय संघाचे धावफलक झाले 20 षटकांच्या समाप्तीनंतर 108 आणि फलंदाज बाद झाले ते 2. भारत आणि दक्षिण आफ्रिका एक चांगला अर्थात क्रिकेट सामना या ठिकाणी सुरू आहे. के एल राहुल खेळतोय तब्बल 41 धावसंख्येवर आणि त्याला साथ देतोय. ऋषभ पंत यष्टिरक्षक 29 धावसंख्येवर. तर वळी आपण मैदानाकडे शेवटचे षटक घेऊन गोलंदाज जयेश सुरेकर या ठिकाणी गोलंदाज आहे, युवा गोलंदाज. इथे आपण पाहायला मिळतं शेवटचे षटक फेकणार आहे. धावा आतापर्यंत आल्यात त्या 29 धावा. नवगाव हे नवगाव पाहिलं तर अलिबागपासून साधारणतः 10 किलोमीटर अंतर असणारं गाव. यासिन मर्चंट हे नाव तुम्ही ऐकलंय, हिंदी समालोचक. त्याबरोबर संदीप जगे अर्थात मराठीचे समालोचक, हे अर्थातच अलिबागचे तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल यूट्यूबच्या माध्यमातून. वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी पहा जबरदस्त टप्प्यावरची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. डाव्या यष्टीवर चेंडूचा निधी फेकला, चेंडूला थोडं बाहेर काढलं आणि उजव्या यष्टीवर यष्टीरक्षक अर्थातच यष्टीरक्षकची भूमिका निभावतोय संगणक दिगंबर हमणे याने हा चेंडूला तो अर्थातच शॉर्ट फाईन लेगला शॉर्ट थर्डमॅनचा चेंडूर येतोय. एक धाव 22चा इशारा येतोय, एक धाव संघाला. धाव प्रकारात एक निवाड 30 धावा. गुणरेखक मयूर चोगळे भरटखोड एक अतिशय बोलके गुणरेखक आपल्या पाहतात. पंचांच्या भूमिकेत अजिब शेख बुमरा, सुबोध गडीशेजर मुंबई अलिबाग, मुन्ना पठाणसर शहापूर ठाणे आणि हिंदी समाजाचे लक्ष्मण खिरोजी दिघी आणि मी या स्पर्धेचा मराठी समाजक काका मात्रे विद्यानगर अलिबाग. या ठिकाणी मात्र हा चेंडू घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू अर्थातच पहा टप्पा बदलला, चेंडू जात होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक फेकी चांगली होती इथे, मात्र तोपर्यंत मात्र धावांचं योगदान मिळालं. या चेंडूवर शेवटचं षटक सुरू आहे आणि या चेंडूवर आलेल्या धावा आहेत त्या अर्थात दोन धावा मिळतात त्या संघाला आणि धावफलकात धावा येतात त्या 32. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज जयेश आपल्या बॉलिंगवर 48 नंबरचं टी शर्ट परिधान केला. युवा गोलंदाज आहे, डावखोरा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून. या ठिकाणी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिलाय लॉंग लेग्सला. या ठिकाणी मात्र जातोय चेंडू सीमापार. एक मोठा फटका संजीवनी षटकार 6 धावा. सत्तावीस धावसंख्येवर खेळतोय तो अर्थात सेजाद, ज्याने खूप चांगलं योगदान दिलं. सलामीला येत असताना आपली विकेट शाबूत ठेवली आणि संघाचा डोलारा सांभाळायचा त्यांनी प्रयत्न केला. पुन्हा एकदा या ठिकाणी कार्पेट्स चेंडू खेळण्याचा प्रयत्न वायडिश मिडॉन आणि मिड विकेटला क्षेत्राचे चेंडूवर येणार, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि या 2 धावा देखील पूर्ण होतात. 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावा संघाला पुन्हा घेऊन जातात. ते अर्थात 2 गडी बाद. एकूण धावसंख्या PK 11 पुरा संघ अर्थात 40 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज जयेश आहे. खेळाचं पहिलं सत्र आपण इथे पाहतात. शेवटचा अंतिम चेंडू इकडे सेजाद खेळणे तयार. इथे मात्र पहा सुंदर पुन्हा एकदा जो पहिला टप्पा ठेवला होता पहिल्या चेंडूवर, तो टप्पा शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला जयेशच्या माध्यमातून आणि 40 या धावसंख्येवर रोखून धरलं. त्या अर्थात PK 11 पुरा संघाला 41 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 41 धावा 4 षटकं म्हणजे प्रत्येक षटकाचा विचार केला तर साधारणतः 10.25च्या सरासरी ही गरज आहे. षटक शेवटचं होतं जयेशचं, अतिशय चांगलं षटक. या षटकामध्ये अर्थातच तुम्ही पाहिलात की 11 धावा आल्या आणि तिथे मात्र कोणती विकेट मारली. 2 गडी बाद. धावफलकात धावा येतात ते 40. फलंदाज सेजाद ज्याने 1 षटकार 3 चौकाराच्या 2 षटकार आणि 3 चौकाराच्या मधून 29 धावांची एक जबरदस्त नाबाद खेळी केली. आदेश बाजाला 3 या धावसंख्येवर, नाविद बाजाला डकआउट 0 या धावसंख्येवर आणि अरबाज हा नाबाद राहिला 1 या धावसंख्येवर. हा होता लेखाजोखा. खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल. 41 धावांचं लक्ष असेल ते अर्थात सिवान सिलेवन नवगाव संघासमोर आणि याचं धावतं समायोजन हिंदीमध्ये ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्याला घेऊन जातोय. त्या अर्थात आमच्या दिघेचा एक अतिशय गोड आवाज लक्ष्मण खेलोजी सरांकडे. ओव्हर टू लक्ष्मणजी. धन्यवाद.
आणि आज शेवटचा सामना अर्थात उपांत्य फेरीचा सेमीफायनल सामना असेल. आपल्या माहितीसाठी अफजल इवन महाड योगेश पेंडकर यांचा संघ काल उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय, सेमीफायनल दाखल झालाय आणि त्यामुळे आजचा शेवटचा सामना हा असा सेमीफायनल. या संघातून विजेता संघ ज्या ठिकाणी पुढे सरकतील आणि त्यातील अंतिम संघ हा अफजल इवन महाड संघासमोर सेमीफायनलचा अर्थात उपांत्य फेरीचा सामना खेळेल. धन्यवाद. जाऊया लक्ष्मणजी सरांकडे. धन्यवाद काका मात्रे सर. मैदान की ओर रुख करते हैं शिवांश 11 नौगांव वर्सेस पीके 11 पुरार. टॉस जीत के पहले बल्लेबाजी का फैसला कर दिया और फील्डिंग के लिए आमंत्रित कर दिया था शिवांश 11 नौगांव को और टारगेट दिया उनके सामने 41 रनों का टारगेट है 4 ओवर में. देखना किस तरह से उस टारगेट तक पहुंच जाते. प्रारंभिक जोड़ी कमलाकर और विघ्नेश की प्रारंभिक जोड़ी मैदान में शिवांश 11 नौगांव की ओर से. 4 ओवर में 41 रनों का टारगेट. जल्द से जल्द फील्ड को सजाया जाए और मैच को स्टार्ट किया जाए. तसेच आमच्या टायगर ग्रुप वडवलीसाठी आलेली देणगी मी वाचन करतोय. श्रीमान अतुल नार्वेकर 200 रुपये, तसेच अनंत कीर 500 रुपये, मुनाफ अंजीरकर 1000 रुपये, तसेच बबनराव सुर्वे 500 रुपये, तसेच महेश पिलेनकर दिवायगर 5001 रुपये, तसेच परिषद मेमन मसला 20,000 रुपये, तसेच नितीन नाईक 500 रुपये, तसेच परवेज मुकादम सर्वा यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये, तसेच मावळी सुभाष पेडणेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे. वळूया सामनाकडे. उर्वरित देणगीदारांची नावं सामना संपल्यानंतर वाचण्यात येईल. अपनी राष्ट्रभाषा में हिंदी में यहाँ पर मौका मिला है मुझे कमेंट्री करने का. इस बीच पहली गेंद पर 1 बाउट चौका सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए डीजे मास्टर. मास्टर और 4 रन के साथ जियाद का स्वागत कर दिया है गेंदबाज जियाद का. कमलाकर ने एक बहुत ही बढ़िया कमलाकर और विघ्नेश की जोड़ी टेनिस क्रिकेट लीग में बड़ा आदरयुक्त नाम लिया जाता है इन दोनों बल्लेबाजों का. 4 रनों के साथ कमलाकर ने खाता खोल दिया और जियाद का स्वागत कर दिया 4 रनों के साथ. इस बीच जियाद दूसरी गेंद करने के लिए तैयार, उठाकर मारने की कोशिश. थर्ड मैन के क्षेत्र में जाती हुई गेंद जब तक फील्डर फील्डिंग करे. दोनों खिलाड़ियों ने अपना छोर बदला. 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 5 रन और जीत के लिए अभी 36 रनों की जरूरत. यहां पर 4 ओवर का मैच है. 2 गेंदों में 5 रन खर्च कर चुके हैं. पहली बार नॉन स्ट्राइक इन से स्ट्राइक इन पर विघ्नेश जो कि कमलाकर की बल्लेबाजी का लुफ्त उठा रहे थे. ऊंचे लंबे कद के विघ्नेश और सामने है जियाद. जी हाँ, 10-12 कदमों का रन पंपर को पार करते हुए यहां पर शॉर्ट ऑफ लेन की गेंद उठाकर खेला है सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. लेवल पे रोहित शर्मा ने 6 बार यानी कि 8 बार छक्के के साथ अपना खाता खोल दिया है खुद का. इस भी शॉर्ट ऑफ लेन की गेंद स्लोवर 1 समझ नहीं पा सके. हल्का सा बाउंस अंपायर ने यहां पर बाहें फैलाते हुए वाइड करार देते हुए एक्स्ट्रा में बढ़ोतरी, स्कोर में बढ़ोतरी होती हुई
स्कोर कार्ड छलांग लगाता हुआ 12। पहला ओवर प्रगति पर है, 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदों में 12 रन खर्च कर चुके हैं जियाद, जो कि जिनकी गेंदबाजी में एक छक्का और चौका आया था, जो कि कमलाकर एक चौके के साथ 5 रन पर बल्लेबाजी करते हुए, और विघ्नेश जो कि स्ट्राइक इन पर जियाद का सामना करते हुए। ओहो, स्लोवर बन रही, पैड पर लगी थी गेंद, यहां पर अपील जोरदार की थी, डायरेक्ट हिट होने की संभावना, लेकिन 1 रन यहां पर पूरा करते हुए लेग बाइज का इशारा, और 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 13 रन। 4 गेंदे हो चुकी आहे, 2 गेंदे आणि शेष. तसेच कृष्णकांत पिळणकर, आदरणीय श्रीमान कृष्णकांत पिळणकर यांच्याकडून सुद्धा 5,500 रुपयाची देणगी आमच्या टायगर ग्रुप ओडवलीसाठी आलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ऑन साइड के क्षेत्र में खेला हुआ शॉट, फील्डर जब तक डीप मिड विकेट से दौड़कर आए, फीड करे, थ्रो आए, तब तक बढ़िया रनिंग बिटवीन द दोनों खिलाड़ियों के बीच में आंखों आंखों में इशारा कर लेते हैं दोनों बल्लेबाज. 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 15 रन. आखिरी गेंद आने बाकी. आखिरी गेंद आने बाकी, 15 रन खर्च चुके हैं. गेंदबाज जो कि महंगे साबित हुए, लिहाज 26 रनों की दरकार अभी भी. ओहो, बढ़िया शॉट हवा में, लेकिन वहां पर फील्डर दर्शक ही बनते रहेंगे. सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. श्रीमान आदरणीय नरेंद्र भल्ला यांच्याकडून सुद्धा आमच्या टायगर ग्रुप ओडवलीसाठी 30,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मैच की तरफ रुख करते हैं. पहली ओवर की समाप्ति पर 21 रन खर्च कर चुके हैं, जो कि महंगे साबित हुए. जियाद बढ़िया बल्लेबाजी कर रहे, कमलाकर एक छक्के और चौके के साथ 13 रन पर बल्लेबाजी करते हुए, और विघ्नेश जो कि 6 रन पर बल्लेबाजी करते हुए. अभी भी जीत के लिए 20 रनों की जरूरत. यहां पर 3 ओवर शेष है. गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ नवीद, नए गेंदबाज 7 नंबर की जर्सी पहन के, जो 7 नंबर की जर्सी पहनने का मान जाता है कैप्टन कोल इंडिया के महेंद्र सिंह धोनी. एकमात्र कैप्टन है जो कि तीनों फॉर्मेट की ट्रॉफी जीतने वाले, चैंपियन ट्रॉफी हो, 2020 वर्ल्ड कप हो, या 50 ओवर का वर्ल्ड कप हो, तीनों फॉर्मेट में जीतने वाले एकमात्र कैप्टन कोल महेंद्र सिंह धोनी. नवीद, विघ्नेश के लिए पहले ओवर में 21 रन खर्च करने के बाद 20 रनों की जरूरत. यहां पर बढ़िया बल्लेबाजी करते श्रीवंश 11 नौगांव के बल्लेबाज किसी भी गेंदबाज को बख्श नहीं रहे. पीके विलन पुरार के लिए दूसरे गेंदबाज नवीद 7 नंबर की जर्सी पहन के अपने बॉलिंग मार्फत तैयार. फील्डरों को परखते हुए, और परखना भी चाहिए किस साइड में खड़े हैं, और देखने की जरूरत. बढ़िया लाइन गेंदबाज द्वारा सीधे विकेट कीपर के दस्तानों में. कोई रन नहीं, कोई विकेट नहीं. स्कोर कार्ड अभी भी ठहरा हुआ. दूसरा ओवर प्रगति पर है. 41 रनों का टारगेट दिया था, जो कि पहली ओवर में 21 रन आए थे. उससे ही इरादे स्पष्ट होते हुए इन दोनों बल्लेबाजों द्वारा कि कितनी ताकतवर टीम है नौगांव की टीम. इसी मैदान पर दूसरे नंबर का खिताब जीतने वाली है श्रीवंश 11 नौगांव की टीम 2021 में. यहां पर उठाकर खेला है, हवा में है, लेकिन सीमा रेखा के बाहर. गेंद 6 रनों के लिए. और इस बीच छक्के के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 27 रन. जीत के लिए 14 रनों की जरूरत. दूसरा ओवर प्रगति पर है. 3 गेंदे हो चुके, 6 रन खर्च कर चुके हैं नवीद. एक औपचारिकता बची है नौगांव की टीम के लिए. 14 रनों की जरूरत. यहां पर दूसरा ओवर प्रगति पर है. बढ़िया याराना मूड में युग्नेश, जो कि 2 छक्के के साथ 12 रन पर बल्लेबाजी करते हुए. नवीद,
ओहो बढ़िया ड्राइव किया है, फील्डर वहां पर मौजूद है जिनका मैं जिक्र कर रहा था, बहुत ही खतरनाक लगने वाले, उनके पारी का अंत होता हुआ 12 रन पर बनाकर। अंत 45 नंबर की जर्सी पहन के विघ्नेश के आउट होने के बाद जिन्होंने 12 रन का योगदान दिया अपनी टीम के लिए, 4 गेंदे हो चुके हैं, 6 रन खर्च कर चुके हैं नवीद। बढ़िया कमबैक किया है पीके 11 पुरार द्वारा। अभी भी 14 रनों की दरकार है, जीत के लिए 14 रनों की जरूरत है। बढ़िया बल्लेबाज है शिवंश 11 नवगांव की टीम बची है यहाँ पर 5 रनों की जरूरत। टीम आदिन आपने बॉलिंग मार्फत तैयार, एक छक्के के साथ हेमंत 7 रन पर बल्लेबाजी करते हुए। ओहो उठाकर मारने की कोशिश, बैकवर्ड स्क्वायर में गेंद जाती हुई बल्ले पर नहीं आई, टाइम नहीं कर पाए। जब तक फील्डर फील्डिंग करे तब तक दोनों खिलाड़ियों ने अपना छोर बदला, 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ा। स्कोर कार्ड यहां पर छलांग लगाता हुआ 37 और 4 रन जीत के लिए अभी थी। 4 रनों की दरकार यहां पर। कमलाकर जो कि नॉन स्ट्राइक इन पर थे, 13 रन पर बल्लेबाजी कर रहे, उनके ऊपर पूरा दारोमदार। ओहो बल्ले पर नहीं आई, ऊपरी सा लगते हुए देखना फील्डर गेंद के नीचे आते हुए, और यहां पर क्या छोटा है और एक जीवनदान मिलता हुआ कमलाकर को। आखिरी गेंद आने बाकी, 1 रन के साथ 14 रन पर बल्लेबाजी करते हुए 38 के निजी स्कोर पर पहुंची शिवंश 11 नवगांव की टीम, और 3 रनों की दरकार यहां पर। आखिरी गेंद आने बाकी, तीसरा और प्रगति पर है, क्या इसी ओवर में फिनिश कर सकते हैं नवगांव के बल्लेबाज? सभी दर्शकों की नजरें टिकी हुई। ओहो बढ़िया शॉट यहां पर, जैसे उनके पाले में आई तारामंडल में गेंद जाती हुई। आणि चालू सामन्यातील आपल्याला मॅन ऑफ द मॅच आमचे गुणलेखक सांगत आहेत विशाल जैतू, ज्यांनी 2 धावा खर्च केल्या, फक्त चांगली गोलंदाजी केली। त्याला विनंती असेल त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपल्या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेऊन जायचं आहे। यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करीन टॉस बॉक्स मध्ये आमचे आदरणीय श्रीमान काका म्हात्रे सर। धन्यवाद। या ठिकाणी विशाल जैतू याचं या ठिकाणी आगमन होतोय। एक अतिशय उंचपुरा असा गोलंदाज आपण इथे पाहिलं, ज्यांनी 2 धावा फक्त दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला। आणि भंडारी समाजाचे सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय काय म्हणतात सर, कृष्णकांतजी पिलानकर सर यांच्या शुभ हस्ते विशाल जैतूला या ठिकाणी सामनावीरचं पारितोषिक आणि अर्थातच एक कॅप आहे जी फ्रँकी ब्रँडेड जीन्स परवेजभाई साठविलकर यांच्या माध्यमातून एक कॅप आणि त्याचबरोबर एक सुंदर असं चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत। अतिशय सुंदर गोलंदाजी विशाल जैतूची आपण इथे पाहिलीत का, सुरेख गोलंदाजी केली आणि सामन्याचं निश्चितच या ठिकाणी एक चांगलं योगदान मिळालं विशाल जैतू